तर नमस्कार मंडळी, स्वागत करतो पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये। तर पाऊस पडला होता आणि रस्त्यावर जिकडं तिकडं पाणी पडलंय आणि पुण्याच्या रस्त्यावर असं पाणी साचलेलं बघून म्हटलं की चला यार याच्यावर तो ब्लॉग बनवायलाच पाहिजे। सो मग कॅमेरा ऑन केला आणि मी आता चाललो आहे पुण्याच्या वानवडीवरून सदाशिव पेठेमध्ये। तर रस्त्याला तुम्ही बघू शकता खूप सारं असं पाणी साचलेलं होतं, कारण आत्ता पाऊस भाई पडून गेला आहे आणि पुण्याच्या रस्त्यावरून असं कच्चाकच पाणी भरलं आहे। आणि तुम्ही बघू शकता स्कूटी माझ्या पुढे गेलेली किती पाण्यामध्ये बुडली आहे। लिटरली आपण जिथं पाय ठेवतो तिथपर्यंत ही स्कूटी बुडालेली आहे। तर बघूया पुण्याच्या रस्त्यांवर किती पाणी साचतं आहे आणि पाऊस पडल्यावर पुणे कसं दिसतं आहे। तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या काय कमेंट काय प्रतिक्रिया आहे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तर मंडळी, पावसाळा म्हटला की वातावरण एकदम खतरनाक होऊन जात असतं सगळीकडं, गावाकडं शहरामध्ये जिकडं तिकडं वातावरण एकदम भारी झालेलं असतं। आणि पुण्याच्या रस्त्यावरून फिरत असताना असं रस्त्यामध्ये कुठंतरी असं पाणी साचलेलं मला बघायला भेटत होतं आणि त्यातून सुद्धा गाडी चालवण्यात एवढी मजा येत होती ना तुम्हाला काय सांगू। थोडीशी फाटायची कारण गाडी निम्मी अर्धी बुडत होती आणि पाण्याचा फ्लो पण भरपूर असायचा। साईडने जाणाऱ्या 4 व्हीलरमुळं आपली गाडी कुठंतरी साईडला लोट होती, तरी पण चालवायला बाई खतरनाक मजा येत होती। तर रस्त्याच्या कडेला एक ठिकाणी थांबून कॅमेरा पुन्हा एकदा सेट केला। कॅमेऱ्यावर जे थोडंसं पाणी पडलं होतं ते थोडंसं हटवलं, बट तरी पण थोडासा पाऊस चालू होता त्याच्यामुळे त्याच्यावर पाणी साचायचं आणि अशी काहीतरी क्लिप आपण बनवत होतो। तर हा आहे पुण्याचा कॅम्प एरिया आणि कॅम्प एरियामधून आपण पुढे चाललो होतो सदाशिव पेठकडे। मित्रांनो, खरं सांगायचं झालं तर असं कॅमेरा पुढं लावून तुमच्याशी असं बोलत अशा गप्पा मारत चालण्यामध्ये जी मजा आहे ना भाई, मला खरंच या गोष्टीवर काम करायला खरंच खूप भारी वाटतं आणि त्यामुळं मी असे व्हिडिओ बनवत असतो। आणि आता सध्या मी पुण्यामध्ये आणि मान्सूनमध्ये पुणं एकदम भारी होऊन जातं। तर मला तुम्ही सांगा की मान्सूनचे असे काही ब्लॉग जे की मोटो ब्लॉगच्या टाईपचे व्हिडिओ असतील तर ते बनवले तर तुम्हाला बघायला आवडतील का? तर तसं जर काही असेल तर मी नक्कीच अशी व्हिडिओ बनवेल। थोडंसं तुम्हाला पुन्हा कसं आहे ॲक्च्युअल तुम्हाला कॅमेऱ्यामधून दाखवायचा थोडासा प्रयत्न करेल। तर मला थोडंसं कमेंटमध्ये सांगत चला की यार असे व्हिडिओ बनवले तरी पण चालतील। ब्लॉग तर आपण बनवूयाच, ब्लॉगबरोबर आपल्याला थोडंसं ह्या गोष्टीवरसुद्धा एक्सपेरिमेंट करता येईल। तर मला फक्त थोडंसं सांगत चला। तर चला जाऊयात, आपण आता कॅम्पमध्ये एंटर करतो आहे। कॅम्पमधून मग पुढं आपल्याला बघत जायचं की काय गोष्टी अजून पाहायला मिळत आहे। गाईज, आपण आता सध्या आहे कॅम्पमध्ये आणि कॅम्प कशासाठी फेमस आहे तर त्याच्या फॅशन स्ट्रीटमुळं, त्याचबरोबर त्याच्या फूडमुळं, अजून एक गोष्ट ते म्हणजे कॅम्पचा बर्गर। या सगळ्या गोष्टींमुळं कॅम्प फेमस आहे। राईटला गेलो तर आपण कॅम्पला जाऊ, पण आपल्याला आता जायचं आहे स्वारगेटला। आता मला तरी वाटतंय संध्याकाळची 5:30 वाजले तर हे जे ट्रॅफिक आपल्याला कंटिन्यू भेटणार, कारण ऑफिस टाईम आहे, ड्युटी सुटल्यात सगळ्यांच्या जवळपास तरी। सो मे बी हे ट्रॅफिक असंच असणार। बघूया, स्वारगेटच्या चौकामध्ये जरा जास्त ट्रॅफिक लागतं आहे। आत्ता सध्या आपण आहे गोळीबार मैदानाजवळ। बहावेचे कसले आता मस्तपैकी पाऊस पडून गेला आहे। कानामध्ये ब्लूटूथ हेडफोन घातलेत आणि गाणं चालू आहे पार्टनर पिक्चरमधलं, सोने दे नखरे सोने लग दे ओ मैनू। खतरनाक फील।
फक्त एकच गोष्टीचं भीती वाटते आहे, ते म्हणजे गाडीचे टायर आहे ना पाऊस पडल्यानंतर स्लिपर येऊन जाते, ते नको व्हायला. बिकॉज रस्ता थोडासा ऑइली असतो, त्यात पावसाचं पाणी. आपल्या लेफ्ट हँड साईडला आहे मित्रांनो कुमार पॅसिफिक मॉल. गंदी पाँव पत्ती से हुगंदी ओ जाने जाना गंदी पाँव पत्ती से हुगंदी ओए 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 पाँव पत्ती से हुगंदी ओ जाने जाना गंदी पाँव पत्ती से हुगंदी ओ जाने जाना गंदी. आता सध्या स्वारगेट आणि समोर जे आता एक गार्डन लागणार आहे, ते गार्डन म्हणजे आपलं सारसबाग गार्डन. पुणेकरांचं आपलं सगळ्यांचं जिव्हाळ्याचं उद्यान, जिव्हाळ्याचं ठिकाण आणि मोस्टली प्रत्येक पुणेकर आणि त्याला माहीत असलेलं हे गार्डन आहे सारसबाग गार्डन. माझ्यासारख्या बाहेरून येणार माणसाला सुद्धा हे गार्डन माहीत झालं त्यावेळेस मी कॉलेजला आलो होतो. त्यावेळेस उजव्या बाजूने टाकून घेऊ गाडी आपण मस्तपैकी. मित्रांनो हे आहे समोर सारसबाग, त्याचा बोर्ड पण लावला आहे सारसबागचा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सारसबागेची भेळ बाई. जर तुम्ही सारसबागला आला ना, सारसबागची भेळ ट्राय करायला विसरू नका, एक नंबर भेळ आहे. दिल ने धोखा दिया आगे मिली तुमसे नाज़नी मेरे होश हवास हो गए. दिल ने यूर सनस गार्डन लेफ्ट हँड साईडला, सनस मैदान सनस मैदान आपल्या लेफ्ट हँड साईडला आहे. रोज रोज देखे हो दिल का बवर बोला सुन साथिया दुपना दुपट्टे में तू ओ जलिया रे पुजारी के दिल का बयां होता रहा पिए तो फिर लिंग 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 टंग टंग लिंग लिंग पुण्यामध्ये ना मोस्टली आपल्याला वन वे रोड पाहायला मिळते. तर त्यापैकीच हा वन वे असणारा रोड. आणि थोडक्यात सांगायचं झालं ना तर जुन्या ज्या पेठा होत्या ना, तर जुन्या पेठ्यांचं थोडं आपल्याला इथं स्वरूप पाहायला मिळते. कारण का माहिती आहे, तुम्ही बघू शकता खालच्या साईडला सगळे नवीन शोरूम ओपन केलेत, बट वरच्या साईडला जी बिल्डिंग आहे ती एकदम जुन्या स्टाईलची बिल्डिंग आहे. ओय 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 बाय. पुण्यामध्ये गाडी अशी चालवायला लय मजा आहे, खतरनाक मजा. रा 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 लाल पीली लड़कियां. या चौकात आहे ना मोस्टली पोलीस असते, पण आत्ता नाही आहे.
ट्रॅफिक पोलीस इथं हमखास असणार म्हणजे असणारच मोस्टली तरी. बट आता पोलीस नाही, पोलीस मित्र आहे मग तिथं बघू शकता लेफ्ट हँड साईडला हवा. आणि जेव्हापासून पोलीस मित्र आले ना भाई, पोलिसांचा ताण भरपूर कमी झाला आहे. आरामात ट्रॅफिक मॅनेज करत आहे पोलीस मित्र. त्यांची ड्युटी तर एकदम उन्हात पावसात मस्तपैकी करत असत आहे. आणि फायनली आपण येऊन पोहोचलो आहे सारस बागेजवळ. बँक ऑफ महाराष्ट्र मेन लोकेशन आहे मित्रांनो. आणि ही जी बाजीराव रोड शाखा आहे ही बँक ऑफ महाराष्ट्राची मेन शाखा. आणि तिथं जे ताडपत्री वगैरे लावलं आहे तिथं सारस बाग माझ्या एकदम राईट हँड साईडला आतमध्ये. आणि सारस बागेबद्दल जर थोडक्यात सांगू तुम्हाला तर लेडीज शॉपिंगचं सगळ्यात मोठं मार्केट असं म्हटलं जातं सारस बागेला, जे की आहे पुण्यामध्ये. पाच, 4, 3, 2, 1. पुण्यात ना दाखवायसारख्या गोष्टी भरपूर आहे. कारण पुणे आहे ना, पुन्हा जुन्या गोष्टींचं माहेरघर आहे. म्हणजे जुनी संस्कृती, जुन्या कल्चरल काही गोष्टी आहेत. लय भारी सांभाळून ठेवलं यार पुण्याने. म्हणून आहे ना पुण्यात दाखवायसारख्या गोष्टी भरपूर आहेत. थोडंसं जसं मी फिरतो आहे तसं तुम्हाला दाखवलं पुण्यामध्ये ॲक्च्युअल काय काय गोष्टी अजून आहेत ऐतिहासिक. आणि आपण येऊन पोचलो आता ABC मधून मला जायचं लेफ्टला, कारण मी इकडं राहतो सदाशिवपेठला. आणि ऑलमोस्ट आपण आलो आहे माझ्या रूमच्या जवळपास. आणि मला वाटतं की हा थोडासा ब्लॉग वेगळा होता. मी फक्त एक कॅमेरा माझ्या फ्रंट साईडने फेस केला आहे तो कॅमेरा आणि बोलतो आहे तुमच्याशी. माहीत नाही मला किती भारी आवाज येत असेल, कसा आवाज येत असेल. मे बी मी माईक पण लवकर बोलून घेईल ऑर्डर करत. बट हा ब्लॉग असा जस्ट बनवला होता, पाऊस आला, वातावरण थोडं भारी होतं म्हणून. बट तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला तुमच्या कमेंटमध्ये सांगा. असा ब्लॉग एखादा अर्धा बनवला तर चालेल का? असं ओके तर मग बनवूयात आपण थोडंसं असं नवीन प्रॅक्टिकल करूया. सो येऊन पोचलो मी माझ्या रूमच्या खाली आणि भरपूर गप्पा झाल्या. ॲक्च्युली वातावरण जरा भारी होतं, म्हटलं चला शूट करूया. त्यात रस्त्यावर पुण्याचे पाणी कसं पळतं आहे हे तुम्हाला दाखवायचं होतं, म्हणून हा ब्लॉग मी स्टार्ट केला होता. बट ब्लॉग आता इथं एंड करतो आहे कारण आता ड्युटीवरून आलो आहे, थोडंसं थकलो आहे. बाय द वे आपण एक पार्सल शूज ऑर्डर केला आहे आपल्या पुढच्या ट्रेकिंगसाठी. सो बघूयात कसे काय नाही. बाकी इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो करत नसाल तर रोहित प्रधान ब्लॉग सेम आय डी आपल्या इंस्टाग्रामला सुद्धा, तिथं तुम्ही फॉलो करा बाई. आणि सपोर्ट करा तुमच्या भावाला, सबस्क्राईब करत चला जर व्हिडिओ बघत असाल तर. भेटूयात पुढच्याच व्हिडिओमध्ये. असा भन्नाट व्हिडिओ आपण आणूयात लवकर. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. जय महाराष्ट्र.